नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आता लाडक्या बहिणींना 2 गिफ्ट मिळणार आहेत। पहिलं गिफ्ट जे आहे ते 1,500 रुपयाचं असणार आहे। दुसरं गिफ्ट असणार आहे ते लाखो रुपयांचं असणार आहे। आत्ताची मोठी बातमी आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना 2 गिफ्ट आम्ही देणार आहोत। आता एकतर डिसेंबरचा 6वा हप्ता आज वाटप होणार आहे। परत एकदा 30 आणि 31 आज 2 दिवसामध्ये परत एकदा लाडक्या बहिणींसाठी आम्ही जे काही राहिलेल्या लाडक्या बहिणी त्यांना 6वा हप्ता द्यायचा आहे। कारण जानेवारीपासून पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या आम्हाला जानेवारीचा हप्ता हा द्यायचा आहे 1,500 रुपये आणि त्यासोबतच 1 लाख रुपयांचं गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना देणार आहेत। बघा, आता यासाठी कोण पात्र असणार आहे? आता तुम्ही म्हणाल हे खोटं आहे। नाही, हे खरं आहे। स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे। हे 2 गिफ्ट कोणाला मिळणार आहेत आणि यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागणार आहे, कारण खूप महत्त्वाची बातमी आता आपल्या हाती लागलेली आहे। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे। 15 मिनिटापूर्वी हा निर्णय झालेला आहे। त्यांनी लगेच माध्यमांशी बोललं होतं आणि मी लगेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आता लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 2 गिफ्ट मिळणार आहेत। तुम्ही कृपया करून व्हिडिओ पळवून बघू नका। व्हिडिओ हा एकदम जसा चालतो तसा बघा। एकदम फास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला किंवा पळवून बघितला, तुटक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्याची डिटेल माहिती येत नाही आणि मग तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ नाही बघितला तर तुम्हाला समजत नाही की नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये। तर माझी एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे। मग तुम्ही 100% म्हणाल की हां, हे खरं आहे, परंतु तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। लक्षात घ्या, अजूनही ज्या लाडक्या बहिणींना 6वा हप्ता आलेला नाही त्यांना डिसेंबरचा 6वा हप्ता आज शेवटचा वाटप असणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये 9 वाजता पैसे आलेले आहेत। आता लाडक्या बहिणींना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 9 वाजल्यापासून इथं वाटप हे चालू झालेलं आहे, कारण बँकांना तसे आदेश दिलेले आहेत। आज आणि उद्यामध्ये 2 दिवसामध्ये जे काही 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अजूनही राहिलेल्या आहेत त्यांचं वितरण हे झालंच पाहिजे। 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अजून राहिल्या आहेत, कारण आता ह्याच्यामध्ये अजून 12 लाख लाडक्या बहिणी नवीन ज्यांनी अर्ज केले होते त्या ॲड झाल्यात। म्हणजे जवळपास 80 ते 85 लाख लाडक्या बहिणी इथं अजूनही यापासून वंचित राहिलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींना अजून 1ही रुपया नाही आलाय त्या लाडक्या बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहा। ज्या लाडक्या बहिणींना अजून 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता नाही आला त्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लिहा। तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की तुमचं आज यादीमध्ये नाव असणार आहे का नाही, कारण आजची यादी ही खूप महत्त्वाची आहे। 10 जिल्हे जे आहेत ते आज येणार आहेत, उर्वरित जिल्ह्यांना उद्या वाटप होणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला ते काम महत्त्वाचं करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याच 10 बँकेत पैसे येत आहेत। लक्षात घ्या, मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय, पोस्टात पैसे येणार का नाही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु आता तरी आपण बघितलं तर या 10च बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्या 10 बँका कोणत्या आहेत, तुमची बँक त्याच्यामध्ये आहे का, हे सगळं माहिती आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघणं खूप गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे। काय करताय, तुम्हाला व्हिडिओ तर आपले खूप आवडत आहेत, आपण बघतोय, लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, तुम्हाला खूप व्हिडिओ आवडतात, परंतु काय होतंय लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात गडबडीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे। सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुम्हाला तर माहिती आहे, ज्या दिवशीपासून लाडकी बहिणींना सुरू झाली त्या दिवशीपासून आपण फॉर्म भरण्यापासून जे काय अडथळे येत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये किंवा कोणतीही योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या, मोफत गॅस सिलेंडर योजना असू द्या, त्या योजनेमध्ये आपण तुम्हाला मदत करत आलेलो आहे। तर एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ लगेच पडतील आणि तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही। मराठी इन्फॉर्मेशन सेंटर हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। काय आहे मोठी घोषणा, आज 6वा हप्ता कुणाला येणार हा एक मोठा प्रश्न आहे। आज आणि उद्या 2 दिवस वाटप आहे, पण आज कुणाला येणार मी तुम्हाला सांगतो। लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सध्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की 6वा हप्ता जो आहे आम्ही 1,500 रुपयाचा तो आता आम्ही टाकलेला आहे आणि तो आता जवळपास जर आता बघितलं, आज मी तुम्हाला सांगतोय आज पैसे येणार आहेत 1,500, म्हणजे 9 वाजताच सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतील असं नाही, 9 वाजता सगळ्याच लाडक्या बहिणींना पैसे येतील असं नाही। त्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला। आता बघा, हे काल पैसे आले होते 19 डिसेंबरला, आता आज परत अशाच प्रकारचा मेसेज तुमच्या खात्यावरती येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं इथं बघा तुम्ही दिसतंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं तुमच्या बँकेचं नाव। आता ही माझी ICICI बँक होती, इथं तुमच्या बँकेचं नाव असेल, SBI असेल किंवा पोस्ट खातं असेल आणि इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि तुमचा अवेलेबल बॅलन्स असं तिथे दिसेल।
जर ज्यावेळेस आपण डीबीटी करत असतो तुम्हाला एकदम पैसे कधीच येत नाहीत, तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे येतात. 10 वाजता वाटप होईल, 11 वाजता वाटप होईल, 12 वाजता वाटप होईल. आज दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्यात वाटप होणार आहे, कारण बँकेवरती लोड येत असतो. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे 2 दिवस बँक बंद असल्यामुळं त्यांचं कामाचा लोड, तर स्वतःचा लोड आणि लाडकी बहीण योजनेचा लोड, हे दोन्ही लोड त्यांना पाहायचे आहेत. तर थोडासा उशीर होऊ शकतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम होणार नाही. तुमच्यापर्यंत आज 100% पैसे येतील. परंतु जर तुम्हाला मी गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला अजूनही 2 कामं करायची राहिली आहेत. ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आला नाही त्या लाडक्या बहिणींना डायरेक्ट 9,000चं मानधन आता मिळणार आहे. डायरेक्ट 9,000. तुम्ही म्हणाल ते कसं? बघा, तुम्ही जर जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला माहिती आहे जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरणाऱ्या लाडक्या बहिणींना जुलैपासून पैसे मिळणार आहेत. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 6 हप्त्यांचे 1,500 जर आपण बघितलं तर 9,000 एकदम तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि समजा तुम्ही जर फॉर्म जो आहे तो सप्टेंबरमध्ये भरला तर सप्टेंबरपासून तुम्हाला पैसे मिळणार. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 महिन्याचे जवळपास 6,000 असं मिळणार तुम्हाला. समजलं? आता तुम्ही कुठल्या महिन्यात भरलाय तुम्हाला सांगितलं मी. तुम्ही ऑगस्टपर्यंत भरला असेल तर जुलै ऑगस्ट पण पैसे मिळणार. परंतु ऑगस्ट नंतर भरले असतील, 31 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना त्या महिन्यापासून आजपर्यंतच्या महिन्यापर्यंतचे पैसे मिळणार आहेत. समजलं? आता त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. ती म्हणजे अजूनही तुमचं आधार लिंक. बघा, आता ही मी सांगत नाही, आता हे आपल्याला सरकार सांगत आहे, आपल्याला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सांगत आहे. मी वेबसाईट सतत चेक करत असतो काही अपडेट्स आलेत का. तर त्या अपडेट्समध्ये आपल्याला असं समजलं आहे की अजूनही जवळपास 10 ते 12 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आधार कार्ड सीडिंग अजूनही झालेलं नाही. आधार कार्ड सीडिंग झालेलं नाही, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा पैसे येण्याची शक्यता नाही. कदाचित तुम्ही आज जर हे काम नाही केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये, पुढचा जो जानेवारीचा हप्ता आहे मग त्याच्यामध्ये पैसे येतील. ह्या महिन्यात पैसे येणार नाहीत. तर तुम्हाला पण वाटत असेल की आजच आपल्याला पैसे मिळायला पाहिजेत, गॅसचे सुद्धा आजच पैसे मिळायला पाहिजेत, तर मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ते करायच्या आहेत. आज पटकन बँकेत जायचं आहे. आज सोमवार आहे, आज चालू आहे बँक. आज पोस्टात आणि बँकेत दोन्हीकडे जायचं. ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांनी पोस्टात जा, ज्यांचं बँकेचं खातं आहे त्यांनी बँकेत जा. आणि जरी बँकेचं खातं असलं आणि जर तुम्हाला आधार सेडिंग जरी करायचं असलं तरी तुम्ही पोस्टात जा, कारण पोस्टाचं काम फास्ट आहे आणि पोस्टात एकाच दिवसात तुमचं आधार सेडिंग होऊन जाईल. तुम्हाला आधार सेडिंग करायचं असेल तर एक काम करायचं आहे, पोस्टात पण जाऊ शकताय. आणि जर तुमची बँक एकदम प्रॉपर वर्क करत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत सुद्धा जाऊन आधार सेडिंग करू शकताय. तुमचं अकाउंट चालू आहे की नाही, का ब्लॉक झालेलं आहे हे बघायचं आहे. ज्यांचं अकाउंट ब्लॉक असेल त्यांनी अकाउंट चालू करून घ्या, आणि ज्यांचं अकाउंट बंद असेल त्यांनी 100% ते चालू करून घ्या. तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. आता बघा, पहिलं गिफ्ट मी तुम्हाला जे सांगितलं ते म्हणजे 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता. आता तुम्ही म्हणाल हे दुसरं गिफ्ट लाख रुपयांचं गिफ्ट काय आहे, तर लाख रुपयांचं गिफ्ट आता मी तुम्हाला सांगतो आहे. मंत्रिमंडळामध्ये आता मोठी एक आनंदाची बातमी झाली, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता आपण बघितलं तर तिथं घरकुल मिळणार आहे. घरकुल किती? घरकुल 20 लाख घरकुलं हे मिळणार आहेत. 20 लाख घरकुलं हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यासाठी तिथं लाखो रुपयांचं गिफ्ट आता सरकारनं नवीन वर्षासाठी दिलेलं आहे. त्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज कसा करायचा आहे, कुठं करायचा आहे, मी डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढचा व्हिडिओ संपूर्ण आपण घरकुल कसं फॉर्म भरायचा आहे, घरकुलचा अर्ज कसा भरायचा आहे याच्यावरती करणार आहोत, कारण याच्यामध्ये व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी त्यात टाकत नाही. परंतु ह्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचत नाही. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ जो टाकणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. कारण घरकुलचा फॉर्म कसा भरायचा आहे हे मी स्वतः तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे, लाईव्ह सांगणार आहे की कसं भरायचं आहे, काय कुठं भरायचं आहे, कुठली कागदपत्र लागणार आहेत, काय सगळी डिटेल माहिती. आणि तुम्ही उशीर करू नका, कारण अर्ज ज्यांचे लवकर जातील त्यांना लवकर तुम्हाला माहिती आहे, ज्याचा अर्ज फास्ट जाईल, ज्याचा लगे अर्ज मंजूर होईल त्यालाच ते घरकुल मिळणार आहे. त्यांनी घरकुल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की किती महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना घर नाही, जे भाड्यानं राहतात त्यांना विचारा त्यांचं काय दुःख असतं ते. आता आम्ही पण अनुभवलेलं आहे त्या गोष्टी. तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तर आज लाडक्या बहिणींना 100% पैसे येतील, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची बँक कोणती, तुमचा जिल्हा कोणता हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला 100% सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही. परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका, कारण तुम्हाला व्हिडिओ तर खूप आवडतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.